सध्याचं राजकारण काय चाललंय महाराष्ट्रात, काय होतंय महाराष्ट्रात, काय होणार आहे महाराष्ट्राचं, जनतेच्या मनात काय, नेत्यांच्या मनात काय, कार्यकर्त्यांच्या मनात काय, सगळेच संभ्रमित. 2019चा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात कलाडणी देणारा क्षण, नैसर्गिक युती, सत्ता आणि आजची वास्तवता. नमस्कार, मी विजय पाठक. आपल्या राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये स्वागत आहे. राजकारणात काही निर्णय फक्त एका सरकारचं भविष्य ठरवत नाहीत, तर पुढच्या अनेक वर्षांच्या राजकीय घडामोडींना दिशा देतात. महाराष्ट्राच्या राजकारणात 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनांकडे अनेक जण अशाच दृष्टीने पाहत आहेत. काहींच्या मते तो राजकीय रणनीतीचा निर्णय होता, तर काहींच्या मते ती ऐतिहासिक चूक होती. विशेषतः शिवसेना भाजप युतीला नैसर्गिक युती मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा निर्णय आजही वेदनेचा विषय झाला आहे. या विषयावरती मतभेद असू शकतात. काहींना वाटतंय की त्यावेळी सत्ता वाटपाचा प्रश्न महत्त्वाचा होता, तर काही जणांच्या मते जनादेशाचा सन्मान स्वीकारून पूर्व निवडणूक युती कायम ठेवणं योग्य ठरलं असतं. आज आपण याच भूमिकेचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नैसर्गिक युती म्हणजे नेमकं काय? शिवसेना आणि भाजप यांचं नातं केवळ निवडणुकीपुरतं नव्हतं. अनेक दशकं दोन्ही पक्षांनी हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि मराठी अस्मितेसारख्या मुद्द्यांवरती एकत्र काम केलं आहे. अनेक कार्यकर्त्यांसाठी ही युती म्हणजे राजकीय गणित कधीच नव्हतं, ते होतं वैचारिक नातं. गावोगावी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र प्रचार करायचे, निवडणुका लढवायचे, अनेक आंदोलनांमध्ये सहभागीसुद्धा व्हायचे. यामुळे या युतीला नैसर्गिक युती असं संबोधलं जाऊ लागलं. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली. मतदारांनी या युतीला स्पष्ट बहुमत दिलं. अनेक मतदारांचा असा विश्वास होता की निवडणुकीनंतरही दोन्ही पक्ष एकत्र सरकार स्थापन करतील. त्यामुळे निकालानंतर जे राजकीय चित्र उभं राहिलं ते अनेकांसाठी अनपेक्षितच होतं. विषय होता सत्तेचा, त्या प्रश्नांचा की तत्वांचा. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरून मतभेद वाढले. शिवसेनेने समान सत्ता वाटपाचा दावा केला, तर भाजपने तो मान्य नसल्याचं सांगितलं. आणि याच टप्प्यावरती दोनही पक्ष वेगळे झालेले दिसून आले. यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केलं. समर्थकांच्या मते हा व्यवहार राजकीय निर्णयाचा होता, मात्र विरोधकांच्या मते हा हिंदुत्वाच्या भूमिकेपासून दूर जाणारा निर्णय होता. या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे कार्यकर्त्यांची मनस्थिती. नेते निर्णय घेतात, पण त्या निर्णयाचे परिणाम सर्वप्रथम कार्यकर्त्यांनाच भोगावे लागतात. गावागावात अनेक वर्ष काम केलेले कार्यकर्ते अचानकच एकामेकांच्या विरोधात उभे राहिले. कालपर्यंत मित्र असलेले कार्यकर्ते राजकीय प्रतिस्पर्धी बनले. ही मानसिक अवस्था अनेकांसाठी अत्यंत कठीण होती. शिवसेनेचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला. त्यांच्या अनेक भाषणांमध्ये भाजपबरोबरच्या संबंधांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे काही कार्यकर्त्यांना वाटतं की शिवसेना भाजप युती ही त्यांच्या विचारांचा नैसर्गिक विस्तार होती. तर दुसरीकडे काहींचं मत असं आहे की बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेणं हे देखील पक्षाची जबाबदारीच होती. सत्ता आली, काय मिळवलं आणि काय गमावलं? राजकारणात खरंच सत्ता महत्त्वाची असते, पण पक्षाची ओळख, कार्यकर्त्यांचा विश्वास आणि वैचारिक सातत्यही तितकंच महत्त्वाचं आहे. 2019 नंतर अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहिले. आपण नेमकं कुठं उभं आहोत? आपली विचारधारा बदलली का? हा तात्पुरता निर्णय होता का? पण हे प्रश्न दीर्घकाळ कायमच राहिले. यानंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. पक्षाच्या अंतर्गत मतभेदांमध्ये वाढ झाली. अनेक आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळे पक्षात मोठी फूट पडली. आजही त्या घटनांचं राजकीय परिणाम रोजच दिसून येत आहेत. अनेक विश्लेषकांच्या मते या घटनांमुळे शिवसेनेला अनेक पातळ्यांवरती नुकसान सहन करावं लागलं. संघटनात्मक फूट, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, नेतृत्वावरती प्रश्न, निवडणूक चिन्हांचा वाद, पक्षाच्या ओळखीवर परिणाम. तथापि सर्व घडामोडींविषयी वेगळी राजकीय मतं आहेत आणि सर्वच विश्लेषक एकमताने हे निष्कर्ष मान्य करतातच असं नाही. मतदार फक्त घोषणा पाहत नाही, तो सातत्यही पाहत असतो. जो पक्ष निवडणुकीपूर्वी भूमिका एक घेतो आणि नंतर वेगळी भूमिका घेतो, त्याबद्दलचे काही मतदारांमध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतात, तर काही मतदार बदलत्या परिस्थितीत लवचिकता आवश्यक असल्याचे मानतात. 2019च्या घटनांमधून प्रत्येक पक्षासाठी काही महत्त्वाचे धडे मिळाले. जनादेशाचा आदर महत्त्वाचा असतो. कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवणंसुद्धा आवश्यक असतं. वैचारिक सातत्य, राजकीय भांडवल असतं. अल्पकालीन सत्ता आणि दीर्घकालीन संघटन यांच्यात समतोल राखावा लागतो. संवादाचा अभाव मोठं परिणाम घडवू शकतो, जर तो निर्णय झालाच नसता तर. पण हा पूर्णपणे काल्पनिक प्रश्न आहे. इतिहासात जर आणि तरवर बदलत नाही. तरी अनेक कार्यकर्त्यांना वाटतं युती कायम राहिली असती, पक्षात फूट झाली नसती, कार्यकर्ते एकत्र राहिले असते, हिंदुत्वाचा राजकीय चेहरा वेगळा दिसला असता. दुसरीकडे काही जणांचं मत आहे की त्या काळातील परिस्थिती लक्षात घेता इतर आव्हानंही उद्भवली असती. म्हणून निष्कर्ष काढणं शक्य नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावना काय? सामान्य कार्यकर्ता कधीच सत्ता मागत नाही, तो विचारासाठी काम करतो. त्याला पक्षाच्या ध्वजाशी भावनिक नातं असावं. त्यामुळे राजकीय निर्णयाचा त्याच्यावर मानसिक परिणाम होतो. त्याला प्रश्न पडतो, आपण इतके वर्ष ज्यासाठी लढलो ते आजही तसंच आहे का? विश्वास निर्माण व्हायला अनेक वर्ष लागले, पण तुटायला एकच निर्णय पुरेसा ठरला. राजकारणात विश्वास हीच सर्वात मोठी ताकद असते आणि ती टिकवण्यासाठी सातत्य, स्पष्ट भूमिका, संवाद आवश्यक असतो. महाराष्ट्राने नेहमी वैचारिक राजकारण पाहिलं आहे. येथील मतदार नेतृत्वापेक्षा विचाराला महत्त्व देतात. म्हणून कोणत्याही मोठ्या राजकीय निर्णयाचे परिणाम दीर्घकाळ जाणवत असतात. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून शिकता येतं. प्रत्येक पक्षाने कार्यकर्त्याच्या भावना समजून घ्यायला हव्यात. जनादेशाचा आदर, स्पष्ट भूमिका आणि संघटन यांना प्राधान्य दिल्यास भविष्यात अशा परिस्थिती हमखास टाळता येऊ शकतील. 2019च्या निर्णयाकडे काही जण ऐतिहासिक चूक म्हणून पाहतील, तर काही जण तो त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीत घेतलेला योग्य निर्णय मानतील. हा वाद अनेक वर्ष चालू राहील. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, त्या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल झाले. बऱ्याच पक्षांची समीकरणं बदलली, नेतृत्व बदललं, कार्यकर्त्यांची मांडणी बदलली, राजकीय इतिहासाला नवीन वळण मिळालं. सत्ता ही क्षणभंगूर असते. विचार, विश्वास आणि कार्यकर्त्यांशी असलेलं नातं मात्र दीर्घकाळ टिकतं. कोणत्याही पक्षासाठी जनतेचा विश्वास, वैचारिक सातत्य आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हीच खरी ताकद आहे. इतिहासाकडे पाहताना विविध दृष्टिकोन असू शकतात, परंतु भूतकाळातील निर्णयांमधून शिकत भविष्यासाठी अधिक जबाबदार आणि पारदर्शक राजकारण उभारणं हीच खरी लोकशाहीची खरी अपेक्षा आहे. धन्यवाद.